मिस्टर रमाणे. शनिवारचा दिवस होता. मन बेचैन झालं होतं. केवळ तिच्या प्रेमापोटी मी हे सर्व करत होतो. माझं नाव सतीश रमाणे. मी चांदीच ताट आणि सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलो होतो. मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी असताना अनघाची आणि माझी ओळख झाली आणि ओळखीच रूपांतर प्रेमात झालं. मी इंजिनिअरिंग संपवून लगेच एअर इंडियात कामाला लागलो. मी अनघाबद्दल घरी सांगताच आमच्या घरच्यांनी आमचं लग्न ठरवलं. थाटामाटात साखरपुडा झाला. मी आणि अनघा मोटरसायकलवर रपेटला निघालो. मनसोक्त रपेट केल्या. नंतर मी अनघाला घरी सोडले आणि मी परत येताना मला वाटेत भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने मला उडवले. मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो असताना जीपवाल्याने मला रुग्णालयात नेले. माझ्या डोक्याला जबर मार लागला होता. 1-2 दिवसात माझ्या लक्षात आले की माझा लंडोबा ठार मेला होता. काही केल्या ताठ होतच नव्हता. मी डॉक्टरकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं की माझ्या अपघातात माझ्या मेंदूमध्ये अशा ठिकाणी मार लागला की माझा लंडोबा कधीच जागा होणार नाही, फक्त मुतायच काम करेल. माझी पायाखालची जमीनच सरकली. मी अनघाला सर्व सांगितलं. तिचं रडून रडून डोळे सुजले. काय करावं काहीच कळेना. लग्न 2 दिवसांवर होतं. शेवटी लग्न झालं. गेल्या 4 महिन्यात खूप डॉक्टर झाले पण गुण नाही आला. शेवटी मी अनघाला घटस्फोट द्यायचा पण अनघान स्पष्ट नकार दिला. लग्न झाल्यावर मला मधुचंद्रासाठी पाठवण्यात आलं. आमचा मधुचंद्र कोरडाच राहिला. परत आल्यावर मला अनघाचं दुःख बघवेना. मी तिला हा मार्ग सुचवला. आधी ती तयार नव्हती पण आम्हाला मूल झालं नाही तर आपण घराण्यांच्यांना काय सांगणार, माझं पितळ उघडं पडेल म्हणून ती तयार झाली. साखरे. मी गाडी निघालो. रमाणेच्या सोसायटीच्या बाहेरून फोन केला. रमाणे खाली आल्या आणि पुढचा दरवाजा उघडून गाडीत बसल्या. मी मिस्टरला बद्दल विचारलं तर त्या म्हणल्या ते येतायत आणि ते मागे बसणार, त्यांना पुढे बसायला आवडत नाही. थोड्या वेळानं रमाणे आले. आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो. सुमारे 4 वाजता आम्ही बंगला गाठला. रमाणेला जरा घाईच होती. बंगल्याबाहेर 4-5 माणसं त्याची वाट बघत होते. गाडीतून उतरताक्षणी त्याने त्या माणसांना सूचना दिल्या. मी गाडी पार्क करून आलो. वाटेत आमच्या तिघापैकी कोणीच एक चकार शब्दही बोलला नाही. मला सर्व अजब वाटत होतं. आम्ही बंगल्यात प्रवेश केला. बंगला प्रशस्त होता. खाली 4 बेडरूम होते आणि वर 4. मला त्यांनी वर जायला दिलं नाही. म्हणाले नंतर बघूया, आता वर जरा काम चालू आहे. अनघा गाडीत बसल्यापासून आम्ही एकमेकाकडे काहीच बोललो नाही. मी साखरेकडे चोरून मी बघायची, तो समोर बघून गाडी चालवायचा. कधी माझ्याकडे तर कधी आरशातून हयांच्याकडे बघायचा. आम्ही लोणावळ्यात पोहोचलो आणि हे वरचा बेडरूम सजवण्याकडे लक्ष देऊ लागले. मी साखरेना आता जास्त प्रश्न पडू नये म्हणून त्यांना स्विमिंग पूल कडे घेऊन निघाली. अनघा मी साखरेना घेऊन स्विमिंग पूल कडे घेऊन गेली. त्यांच्यासाठी मी कॉफी मागवली आणि त्यांना नंतर फ्रेश व्हायला सांगितलं. कॉफी पिता पिता जे मी टाळायचा प्रयत्न करत होते तोच विषय त्यांनी काढला. मी त्यांना नंतर सविस्तर सांगेन असे म्हणून टाळलं. साखरे म्हणाले मी स्विमिंग पूलमध्ये 1-2 डुबक्या मारल्या तर चालतील का? मी त्यांना म्हणाले अहो स्विमिंग पूल आता तुमचाच आहे, पाहिजे तेवढ्या डुबक्या मार. माझी कोपरखळी त्यांना चपखल बसली होती. त्यांनी गोड स्मितहास्य देत ते स्विमिंग पूलच्या ड्रेसिंग रूम मध्ये गेले. जेव्हा ते ड्रेसिंग रूम मधून बाहेर आले आणि सरळ पाण्यात उतरले, त्यांचं शरीर चांगलं पिळदार, बहुतेक योगा करत असतील. भरदार छाती, उंच तगाळ गडी. त्यांनी पार्टीत मला मागून केलेला स्पर्श, बसमध्ये, ट्रेनमध्ये, मार्केटमध्ये असे मला बरेच अनुभव होते पण सर्व कसे मिळमिळीत. हा कडक आणि उबदार होता. तो क्षण आठवला की अजूनही अंगात गोड संवेदना होते. मी मनसोक्त त्याचं स्विमिंग बघत होते. त्यांच्या शरीराची हालचाल बघून मी विचार करत होते ह्या माणसाला 55 वर्षांचा कोण म्हणेल. मी साखरे स्विमिंग करून मी रूम मध्ये आलो. तयार होऊन मी डायनिंग रूम मध्ये आलो. डायनिंग रूम मस्त सजवला होता. टेबलावर अनेक प्रकारच्या विदेश स्कॉचच्या बाटल्या होत्या. मी माझी आणलेली दुबईची ब्लँक लेबल जोनी वॉकर तशीच ठेवली कारण माझीच मला लाज वाटली. सातिशने माझं स्वागत केलं. मी खुर्चीत बसलो. अनघा, सातिश आणि मी, बाकी कोणी दिसत नव्हते. मी सतीशला विचारलं तुमचे आचारी आणि नोकर मंडळी नाही दिसत? सतीश म्हणाला आम्ही तिघेच, आपल्यात कोणाची अडचण नको म्हणून सर्वांना सुट्टी दिली. अनघाने मला विचारलं तुम्ही काय घेणार? मी म्हटलं
जे सतीश घेणार ते मी घेईन, मला कुठली चालेल. त्यावर ते दोघे खळखळून हसले. अनघाने ब्लॅक लेबलचे 2 पेग बनवले. मी अनघाला विचारलं, तुम्ही नाही घेणार? त्यावर तिनं नुसती मान डोलवली. टेबलावर चिकन लॉलीपॉप, चिकन टिक्का, खारे काजू, पिस्ता, भरपूर नग होते. मी वेगळ्याच तंद्रीत होतो, त्यामुळे मला आता फारसं आठवत नाही. आमचं चीअर्स झालं. सतीशने एका घोटात अर्धा ग्लास रिकामा केला. मी बघतच राहिलो. अनघा बोलली, अहो दमान घ्या की. मी एक सिप मारला आणि एक खारा काजू उचलला. सतीशने चिकन लॉलीपॉप घेतलं आणि दुसऱ्या घोटात ग्लास संपवला. मी अनघाकडे पाहिलं. तिनं नजरेने गप्प राहण्याचा इशारा केला. अनघाने सतीशचा दुसरा पेग बनवला. आता सतीश पोपटासारखा बोलू लागला, सतीश, मी सतीश रमाणे, ऐकते काग. अनघा तू पण ऐक. आणि साखरे, तुम्ही पण ऐका. मी कॉलेजमध्ये असताना भरपूर पोरी जवल्या. माझ्या बापाकडे भरपूर पैसा आहे, त्याचा माज होता. मला कॉलेजमध्ये नवीन पोरगी आली की मी तिला पटवायचो. मी दिसायला रुबाबदार. मग काय जाम ऐश केली. इंजिनिअरिंग संपलं आणि हिच्या प्रेमात पडलो. माझा अपघात झाला. मी नपुंसक झालो. तरी हिनं माझ्याशी लग्न केलं. गेले 6 महिने मी हिचं शारीरिक भुकेची तडफड बघतो. म्हणून मी अजूनही हिचा किस घेतला नाही. कारण ही तापली तर हिला शांत कशी करणार. शेवटी ती सुद्धा माणूसच आहे. कुठे वहावत गेली तर मेडिकल खूप पुढे गेला आहे. तिला मी टेस्ट ट्यूबेबी देऊ शकतो, पण शारीरिक सुखाचं काय. मी खूप भोगले, पण हिनं अजून ताठरलेला लंड पण पाहिला नाही. शरीर सुख हा तिचा हक्क आहे, म्हणून मी तिला पार्टीत पाठवायचो. तू निवड, बाकी मी बघेन. आधी ती ह्या गोष्टीला तयार नव्हती, पण मी समजावलं, एकदा भोगून बघ, नाही तर तू विकृत होशील. त्यापेक्षा कोणतरी एक निवड. आतापर्यंत सतीशचे 5 पेग झाले होते आणि माझा फक्त दुसरा, तो पण अर्धा. मी सतीशला बोललो, जरा दमान पी. तो म्हणाला, साहेब काळजी करू नका, मी 8व्या पेगमध्येच मूडमध्ये येतो. माझा दुसरा पेग मी हळूहळू संपवला. तिसरा पेग साठी अनघा पुढे आली, पण मी नकार दिला, कारण आज मला अनघाचं उद्घाटन करायचं होतं. सतीशचं पिणं चालू होतं. मी अनघाला जेवण्याचा इशारा केला. मी मोजून मापून जेवलो, कारण मला रात्र जागवायची होती. अनघान पण जेवण केलं. सतीशचा 8वा पेग चालू होता. अनघान जेवण करून घेतलं. राहिलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेवलं आणि सतीश उठला आणि मला म्हणाला, चला नाईट वॉक करून येऊ. वाटेत मी विचारलं, अनघा आली नाही तर? तो म्हणाला, नाही, ती रात्री झोपायच्या अगोदर अंघोळ करते. माझं मन बंगल्याच्या दिशेकडं धाव घेत होतं, पण नाईलाज म्हणून मी सतीश बरोबर वॉक करत होतो. सतीश तसा शुद्धीत होता, पावलं जरा अडखळत होती. अनघा बोलली, हे साखरेंना घेऊन वॉकला गेले. मी तयार होण्यासाठी वरच्या बाथरूममध्ये गेले. मी कालच पार्लरमध्ये जाऊन स्किन वॅक्स करून गुळगुळीत करून घेतली होती, त्यामुळे पटापट आवरून घेतलं. अंघोळ करून मी तशीच नागडीच बाहेर आली. मला माहीत होत हे त्यांना इतक्या लवकर घेऊन येणार नाही. मी ब्रा नेका पार्कर चढवून मस्तपैकी ह्यांनी काल आणलेली पैठणी एसली, नेकलास, तोडे, बाजूबंद, कमरपट्टा, गळ्यात लांबलचक मंगळसूत्र, हिऱ्याची नथनी, अंगावर परफ्यूम मारून मी साखरेंची वाट बघत होते. साखरे वाटेत सतीश बरोबर खूप गप्पा मारल्या. तसा माणूस हुशार. बंगल्यावर पोहोचलो. मी माझ्या रूममध्ये जाणार होतो. त्याने मला सांगितले, तुमचं सामान वर आहे, चला मी दाखवतो. वर आल्यावर त्याने मला सांगितलं, ही तुमची खोली आणि ही आमची खोली. गुड नाईट असं म्हणत तो आपल्या खोलीत गेला. मी मला दिलेल्या खोलीचा दरवाजा ढकला आणि आश्चर्याने बघतच राहिलो. रूममध्ये मंद प्रकाशात अनघा बेडवर बसली होती. पलंग गुलाबाच्या पाकळ्यांची आरास केली होती. मंद सुगंध पसरला होता. एसीमुळे रूम अगदी सुगंधाने भरला होता. अनघा पैठणी साडी, गळाभर दागिने, हातात बाजूबंद, नाकात नथ. मी भारावून गेलो. मी अलगद तिच्या बाजूला बसलो. तशी ती थोडी सरकली. मी तिला म्हटलं, आधी कल्पना दिली असती तर मी ड्रिंक घेतली नसती. तशी ती म्हणाली, ही सर्व ह्याची कल्पना आहे, कारण मी ह्याच्या बरोबर मधुचंद्र साजरा करू शकली नाही, म्हणून ह्यांनी हा घाट घातला. तुम्ही लग्नाची पार्टी मागितली अन ह्यांनी लगेच बेत केला. ती बोलत असताना मी माझ्या एका हाताने
अलगद तिच्या नाजूक कंबरेत विळखा घातला. तशी ती शहारली. माझा तंबोराच्या तारा टणकारू लागल्या. मी माझ्यावर संयम ठेवत तिच्या लुसलुशीत ओठावर ओठ टेकले. एकतर तिची पहिलीच वेळ होती आणि मी असा रांगडा गडी. मी तिला उचलून सरळ मांडीवर बसवले. हळूवार तिची कानाची पाळी ओठात धरली. मी दुसऱ्या कानातल अलगद तिला नकळत काढलं. तसंच तिच्या मानेला किस करत तिची दुसरी कुडी पण काढली. तिचा वरचा ओठ माझ्या ओठात घेत मी तिच्या पोलक्याचा बंद सोडला. माझी अख्खी जीभ तिच्या तोडात देताच ती चोखायला लागली. अनघा कामतूर होऊन मला घट बिलगली. त्याचा फायदा घेऊन मी माझी जीभ तिच्या जिभेला भिडवली. डोळे बंद करून ती किस्सा मनसोक्त आनंद घेत होती. मी शिताफीनं तिचा पोलका पुढून खोलला. किस चालू ठेवत तिचे हात वर करून पोलका शरीरापासून अलग केला. तिच्या कपाळांवर गालावर कानाच्या पाळीवर किस करत ब्राचा हुक ओपन केला. तिच्या मोसंबी आकारच्या स्तनांना हळूवार हात फिरव हलका दाब दिला. अनघा पेटून उठली होती. ती उसासे टाकत पुटपुट होती. जोरात दाबा पण खेळ तर खूप हत्ताच सुरू झाला होता. घोडा मैदान अजून खूप लांब होता. मी थोडा दाब वाढवत तिच्या स्तनाच्या मनुका चिमटीत धरल्या आणि जरा जोर देत पिळल्या. त्याबरोबर ती थथरली आणि सहन न झाल्यामुळे माझा खालचा ओठ चावला. ती ओठ तसाच धरून मला माकडाच्या पिल्लासारखी घट चिटकून राहिली. तिचे दोन्ही स्तन टरारून फौगले होते. मी तिला मांडीवरून उचलून खाली उभी केली. मी कॉटवर बसून तिचे स्तनपान करू लागलो. अनघा डोळे मिटून दोन्ही हातांनी माझं डोकं 3 डच्च स्तनावर दाबून धरलं. मी तिच्या कमरेत विळखा घालत तिला जवळ ओढून एका हातात स्तन आणि तोडात दुसऱ्या स्तनात स्तनपान करत एका हाताने मी तिच्या कमरेचा कमरपट्टा कमरेपासून वेगळा केला. तिचे दोन्ही हात माझ्या केसात ती फिरवत होती. मी स्तनपान चालू ठेवत तिच्या कमरेवर हात फिरवत असताना तिच्या परकरची नाडी चाचपडत होतो. मला ती एकदाची सापडली. अनघा बेभन होऊन स्तनपानची डोळे बंद करून स्वाद घेत होती. माझं काय चाललंय हे तिचं या गावात पण नव्हतं. मी हळूवारपणे तिच्या परकरची नाडीची गाठ सोडली. मी उभा होऊन तिला घट मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव करत होतो. माझे हात सराईतपणे तिच्या स्तनांच पाठीच कंबरेच माप घेत होतं. मी तिची कानाची पाळी ओठात धरत माझा एक हात नितंबावरू फैरवत दुसऱ्या हाताच्या बोटाने परकरची नाडी ढिली करत होतो. ज्याची गाठ आधीच मी सोडली होती. नाविन्य भाग 7 पाहण्यासाठी चावट कथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.